जय कोलंब माता शेलू टीमच्या वतीनं गणेश मसने आणि भावेश कुंभार ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाली आहे. आघाडीचा गोलंदाज तितकाच मातब्बर तुम्हाला पाहायला मिळेल. 3 षटकाचे मॅच रोहित भालेराव. आता मात्र जास्त वेळ घेऊ नका, प्रत्येकाला विनंती राहील कारण द्वितीय सत्रामध्ये तुम्हाला सुद्धा बॅटिंग करायची आहे. दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळते. अतिशय सुंदर वातावरण आणि या सुंदर वातावरणामध्ये चालू असलेली शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख चषक 20-25 हे दैदीप्यमान पर्व. चला मॅच या ठिकाणी लगेच चालू होते. दोन्ही टीमला बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीचे अध्यक्ष श्रीधरदादा धुळे यांच्या वतीनं शुभेच्छा. शिवसेना प्रमुख बाळाशेठ कांबरे यांच्या वतीनं देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ आणि बाशला लगेच सुरुवात करतोय. पहिला बॉल यावेळेस मागे चाललाय यष्टनच्या आणि लेग बाईच्या रूपाने मिळते एक सिंगल धाव. पहिले षटक रोहित भालेराव आहे. खडे गोलवली टीमच्या वतीनं संघाची कमान सांभाळत असताना आपण पाहतो पहिलं षटक. हो यावेळेस बॅटची कडा फलंदाज होईल बाद. परतावा लागेल भावेश कुंभारला. पहिला धक्का लागलाय टीम मोठमोठ्या स्पर्धा या क्रीडा नगरीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतील. खऱ्या अर्थाने श्री गणेश क्रिकेट संघ माणिकवलीचा डे फॉर्मॅट सुद्धा याच क्रीडा नगरीमध्ये होणार आहे. पालकमंत्री प्रीमियर लीग सुद्धा याच क्रीडा नगरीमध्ये होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी बदलापूरची याच क्रीडा नगरीमध्ये होणार आहे. आणि आता नुकताच आपल्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत एक नाईट भव्य दिव्य स्पर्धा एक मोठं स्वरूप घेऊन याच क्रीडा नगरीमध्ये दाखल होणार आहे. हो यावेळेस आपण पाहतो अत्यंत चांगला बॉल. फलंदाज आपण पाहतो इथे बीट होतात. ब्लँक स्ट्रोक. धावसंख्या धावफलकावरती स्थिर पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं चालू आहे आणि या पहिल्या षटकामध्ये रोहित भालेरावने टाकलेलं अप्रतिम षटक आहे. व लाईन चांगली आहे. आणखीन एक डॉट बॉल. सलग 3 बॉल या ठिकाणी डॉट टाकण्यात आलेले आहेत. फक्त आणि फक्त केवळ लेग बायच्या रूपाने एक सिंगल आली आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर चांगला खेळ शेळू संघाचा सुद्धा आपण पाहिलेला आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर खडी गोलवली संघाने सुद्धा चांगलं कमबॅक केलंय. शेवटचा गोल्डन षटकार ठोकत असताना तो सामना त्यांनी जिंकला होता. परंतु यावेळेस आता शेलू टीमला देखील मिळतील मधून शेबटच्या बॉलवरती शेबट गोड करणारा जबरदस्त षटकार पाहायला मिळालाय. टीमची टोटल अद्यापर्यंत आपण पाहतो पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 7 धावा धाव फलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. जिंकू किंवा मरू अशी परिस्थिती दोन्ही संघांसाठी असे डू ऑर डायची मॅच आहे. जो संघ जिंकेल त्या संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये तुम्हाला कायम पाहायला मिळेल. टॉप 5 मध्ये तो संघ दाखल होईल आणि जो संघ परास्त होईल त्या संघाला स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल. गोलंदाज सज्ज. षटक क्रमांक 2 मध्ये इर्शाद यांना तुम्ही पाहतायत. आउटसाइड दी ऑफस्टमा चेंडू होता. अवे फ्रॉम बॉडी टाकण्याचा प्रयत्न. बाईट बॉल. कासगाव गावाच्या एंडकडून षटक आहे. षटक क्रमांक 2 मध्ये इर्शाद हा गोलंदाज आहे. पहिला चेंडू दिशेपासून ते भरकट आहेत आणि आता अनियंत्रित गोलंदाजी त्यांना या मॅच मध्ये करावी लागेल. व धीम्या गतीचा बॉल समोर खेळलेत. बिडॉनला क्षेत्ररक्षक सज्ज परंतु स्वतःच्या फॉलर थ्रू मध्ये या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न इर्शादचा अतिशय चांगला राहिलेला आहे आणि एकच धाव मिळते. या दरम्यान चांगले बॅटिंग अक्षय खारीकला करायची या महत्वाच्या मॅच मध्ये. त्यांनी ठोकलेला शेवटच्या बॉलवरती षटकार रोहित भालेरावच्या विरोधात आक्रमक पवित्रतेने घेतलाय. यावेळेस आपण पाहतोय समोर हॅमट करण्याचा प्रयत्न होता.
स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका आपण पाहतो आणि आता इथे 2 धावा घेण्याचा अवधी होता. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावा सहजतेने घेतल्या जात आहेत. समीरजी मात्रे हे सुद्धा मॅच आनंद घेतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत. 2 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय तो डबल डिजिट मध्ये. 11 रन्स ऑन बोर्ड. फुल टॉस बॉल, संधी मिस केली आहे आणि सरळ चेंडू अस्टनवरती आदळलाय. क्लीन बॉल, फलंदाज बाद. आज चला अक्षय खारी. थोडीशी दगावट मध्ये शांतता तुम्हाला पाहायला मिळते खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. धावांची गरज असताना मात्र इथून सोडून हा खेळाडू मागे परतलाय. साईनाथ मसने येतात स्ट्रायकिंगला. हा डेटर खेळाडू आहे आणि आता इथे आपण पाहतोय समोरच्या दिशेने सॉफ्ट हँडने चेंडू खेळून काढला, तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. लॉंग ऑनच्या दिशेमध्ये आणि एका धावेने संघाची टोटल आता 2 बाद 12 धावा आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. दिवस क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. त्यातील शेवटचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ऑन साइडला हा देखील बॉल चालला मिड विकेटला डीप मध्ये, तोपर्यंत एक सिंगल अलॉंग द कार्पेट आणि सिंगलला आता प्राधान्य देण्यात आलेले आहे. हात खुले करू दिले जात नाहीये. रोहित भालेरावच्या शेवटच्या बॉलवरती अक्षय खारीकने ठोकलेला षटकार आणि त्याचा अपवाद जर बघळला ना तर एकही मोठा फटका नाही अद्यापर्यंत शेलू संघासाठी. इथे लाईन पाहावी लागेल. हा सुद्धा चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक 2 चा खेळ सुद्धा संपन्न झाला आणि 2 षटकांमध्ये अवघ्या 13 धावा या धाव फलकावरती आपण पाहणार आहोत. अतिशय दर्जेदार लढत आपण पाहतो. 3 षटकांचे मॅच आहे. प्रेक्षकांच्या आवडीचा सामना. शेवटची लढत म्हटले तर प्रेक्षकांना हेच हवं असं की कोणता संघ बक्षीस फेरीमध्ये पात्र होईल हे त्यांना पाहायचं असतं. याचं उत्तर त्यांना हवं असतं आणि यासाठी आपण पाहतोय हे तुडुंब गर्दी मैदानाच्या चौफेर बाजूने आपल्याला पाहायला मिळते. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. शेवटचं अंतिम षटक स्लॉगरचं हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. खडे गोलवली संघाच्या वतीनं. माउंटन व्ह्यू बारेश ऑल एंड्स कडून हे षटक आहे. हो, यावेळेस ड्राईव्ह करत असताना ऑन साइडला आपण पाहतोय इथे शतरक्षक सज्ज आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होईल बाद. परतावा लागेल धाव बादच्या रूपानं. आणखीन एक धक्का लागेल टीम जय कोलंबो माता शेलू टीमला. आपण पाहतोय या स्पर्धेचं शीर्षक गीत आपण ऐकतायत बाळाशेठ कांबरी यांचं. अंबरनाथ तालुका प्रमुख आहेत, गरिबांचे कैवारी आहेत. भरपूर ठिकाणी आपण पाहतो गोर गरिबांना मदत करणारे व्यक्तिमत्व आहे आणि अंबरनाथ तालुका अर्थातच ग्रामीण विभागाचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. हो, यावेळेस समोर खेळण्यात आपण पाहतो बॉल चालला लॉंग ऑनला. शतरक्षक उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल साईनाथ मसलेला. अक्षरशः मी तर म्हणेन फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम हे गोलंदाज करतायत. प्रत्येक गोलंदाजाचा विचार केला तर वाखाणण्याजोगी स्पेल या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. ईर्ष्याचं षटक इकॉनॉमिकल राहिलं. गोलंदाज रोहित भालेरावचं षटक हे सुद्धा इकॉनॉमिकल होतं. यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेचून मारलेला फटका आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक षटकार. आणि आता आपण पाहतो या ठिकाणी षटकार आलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुरुष एकदा लॉंग ऑफ बॉल चालला अलॉंग द कार्पेट. शतरक्षक उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे परंतु सेकंड साठी पुरुष एकदा पलटले जरूर
परंतु या ठिकाणी माणस केला जात नाहीये. माणस स्वतः धाडच नाहीये आणि ही धाव या ठिकाणी एकच मिळतीये. 21 धावा 21. हो यावेळेस आपण पाहतो लॉंग ऑफला फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित होते परंतु त्याच्या भागाच्या बाहेर हा बॉल चालला लॉंग ऑफला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला भगवा चौकार. बॉल आपल्याला पाहायला मिळेल. साईनाथ मसने समोर आहेत. चौकार नुकताच त्याच्या बाट मधून आलाय. हो यावेळेस कोलबा टप्पाचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. कव्हरचा बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव कंप्लीट झाली आहे. सेकंड साठी पलटले. दुसरी धाव हवी आहे साईनाथ मसनेला आणि 2 धावा ह्या सुद्धा मिळतील. कदाचित चुकीच्या एंडला थ्रो आला आणि इथे या 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता. फलंदाज चालाय बाद. तिसऱ्या धावेसाठी साईनाथ मसने 2 धावा मिळतील. शेलू टीमला संघाची धावसंख्या 3 षटकानंतर 27 धावा आहेत आणि आता 28 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. टीम खडे गोलवली संघाला. धाव घेण्यात आली. दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली. षटकार सिंगल 4 आणि 2 म्हणजे 27 झालेले आहेत. त्या षटकात आल्या 14. पहिल्या षटकात 7. दुसऱ्या षटकामध्ये 6. 28 ची गरज. चला प्लीज फास्ट. बॅटर सुद्धा लगेच पाठवा. $28 धावांचं लक्ष या मॅच मध्ये आहे. पुनश्च एकदा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. 9.33 च्या सरासरीने या धावा चेस कराव्या लागतील. $28 धावांचं लक्ष. ही स्पर्धा तुम्ही पाहतायत अंबरनाथ शिवसेना तालुका प्रमुख चषक 2025 हे दैदिप्यमान पर्व आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक देण्यात आलेली आहे. माजी बांधकाम सभापती मंगेशजी धुळे साहेब आणि माजी बांधकाम सभापती चेतनजी धुळे यांच्या माध्यमातून ही 2 व्हीलर बाईक तुम्ही पाहतायत. क्वालिफाय मॅच पर्यंत धावा काउंट केल्या जातील हे प्रत्येक संघाला ठाऊक आहे. सर्वाधिक या स्पर्धेमध्ये षटकार मारणाऱ्या खेळाडूस 5,000 रुपयाचं पारितोषिक. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजासाठी सुद्धा 5,000 कॅश आणि फायनल अंतिम विजेता संघासाठी सुद्धा 5,000 रुपयाचा कॅश प्राइज अजयजी सावंत साहेब यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये देण्यात येईल. त्यांचे मनपूर्वक स्वागत. गोलंदाज आपण पाहतो पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय प्रशांत मसने. गेम ऑन व्हेरी फर्स्ट बॉल. हो पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑनला चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. बुलडॉनला क्लिअर करत असताना बॉल सीमा पार 4. नंतर आलेला हा बिग ब्लास्ट अगोदर ताकद या ठिकाणी इस्तेमाल करत असताना बॉल सीमा पार षटकार. प्रचंड वापर करण्यात आलेला आहे. जबरदस्त स्ट्रोक किडनीच्या बाट मधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा त्यानंतर षटकार. एकंदरीत टोटल 10 वरती पोहोचले. आणखीन एक
जबरदस्त स्ट्रोक अजिंक्य राणे स्टँडला सलामी देणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. यशवंतराव यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. खरंच आपण पाहतोय कदाचित नशिबाचा या ठिकाणी चष्मा घालून आलेले दिनेश यशवंतराव. कारण मागच्या मॅच मध्ये एक स्पर्धा बदलापूरची आपण पाहिली, त्या ठिकाणी भावाले संघ सुद्धा त्यांचा क्वालिफाय झाला होता, बक्षीस त्यांना सुद्धा मिळालं होतं. आणि आता या स्पर्धेमध्ये तसा प्रयत्न राहिलाय खडे गोलिवली संघाचा टॉप 5 मध्ये जाण्याचा. सुरुवात इतकी धमाकेदार आहे. सुरुवातीला शेलू संघाच्या धाबा पाहायला मिळत नाही. 27 धाबा होत्या, 28 धाबांचं लक्ष, परंतु पहिल्याच बॉलवरती आपण पाहतो आक्रमणाला सुरुवात झाली आणि पहिल्या गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडलाय रोहित भालेराव. 16 धाबा. ओ बॅटची कडा मागे चालला, बॉल धाव मिळणार नाहीये. आणि अगदी आपण पाहतोय षटकातील 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा अंतिम बॉल आपण पाहतोय या ठिकाणी. खऱ्या अर्थाने दिनेश यशवंतराव यांनी हा पुरस्कृत केलेला संघ आहे. वाईल्ड कार्ड एंट्री हेड उठण्याच्या जागेवरती त्यांना मिळाली, परंतु राहुल चव्हाण यांचा देखील विशेष आभार मानावा लागेल, कारण रात्री जवळ 12:30-1च्या दरम्यान हा संघ या ठिकाणी खेळणार आहे अशी माहिती आम्हाला मिळाली. त्यांचे मनपूर्वक आभार. हो यावेळेस सोड पिच, त्याला थारा नाहीये, बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. भालेराव खेळतात, अक्षरशः बरस आहेत, कारण अंकुश भालेराव यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे पाहायला मिळते, अगदी त्यांच्याच परिवारातील हा सदस्य असेल. आणि आता बॉल चला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अवघ्या 6 धावांची गरज. भलतेच खुश आहेत अंकुश भालेराव, जे नामांकित उद्योजक आहेत खरवईचे आणि मंगळवार मार्केटचे अध्यक्ष सुद्धा आहेत. 12 बॉल 6 ची गरज. बारा बॉल 6 धावांची गरज. कदाचित दिनेश यशवंतराव यांच्या हातामध्ये नेहमी जादूची छडी असते. बारा बॉल 6 ची गरज आहे. चला षटक क्रमांक 2 मध्ये प्रभास शेलार, मागच्या मॅचचा हिरो. ओ लाईन चांगली आहे, अप्रतिम बॉल प्रभास शेलारचा. कदाचित त्या मॅच मध्ये कमबॅक करण्याची क्षमता याही गोलंदाजाकडे आहे. आणि शेवटपर्यंत हा सामना जाईल का, आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे. चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. जर धावा कमी आल्या तर कदाचित ते सुद्धा होऊ शकेल, जे मात्र शेलू संघाला हवंय. मागच्या मॅच मध्ये 6 बॉल 4 धावा त्यांनी डिफेन्स केलेले आहेत. हा इतिहास राहील या क्रीडानगरीचा. प्रभास शेलार. हो यावेळेस एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकलाय, वेल फिनिश. खडे गोलिवली टीमने विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टीम, जय कोलंबो माता शेलू, हार्ड लक साई मसने, अविनाश तरे, कुमार पाटील अँड ऑल टीम. अध्यक्ष साहेब असतील, तालुका प्रमुख या ठिकाणी उपस्थित